सह्याद्री प्रेमात वेडा करणारा रतनगड. चला तर आज आपण रतनगडावरील अनुभव घेऊ. नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही रतनगडवर आलेलो आहोत आणि तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर तयार राहा अशा भन्नाट अशा ॲडव्हेंचरमध्ये. तर बघू शकता घरातून सकाळी 9 वाजता निघालो आणि इकडे लगभग आता दुपारचे 1 वाजलेत आणि आत्ता आम्ही पोहोचलो आहे. तर हालत बेकार झाले. तर तुम्ही बघत राहा पुढे कंटिन्यू. हे मागचे तर बघू शकता, ह्यांचे खूप ताण लागले, पण आता काय वरती धुक्का पडलाय. आता बघू पुढे जाऊन नंतर. थोडं वरती चढल्यावर लागतं ते हे घनदाट जंगल आणि त्यात वाहणारे सुंदर असे झरे. तर हे बघा, आम्ही ह्या झऱ्याजवळ आलेलो आहोत आणि हे पाणी बघून खूप भारी वाटलं. तर मित्रांनो, हा व्ह्यू बघा. धुक्क पूर्ण पडलेले आणि रतनगड पूर्ण या धुक्यात समावून गेलेले. आम्ही इथून पुढे जाताच मला त्या खाली भेटलेले काकांची आठवण आली. ते म्हणत होते का या परिसरात खूप असे वाघ आढळले जातात. तर मित्रांनो, अर्धा तास पाऊण तास चढाई केल्यानंतर पण आम्ही काय वरती पोहोचत नाही. खूप दमलोय. हे बघा, काहीतरी किधर गया रे. अरे चढाई केल्यानंतर मित्रांचं रिॲक्शन बघा. हा काय रे मित्रांनो, बघा एवढ्या चढाईच्या नंतर आत्ता शिड्या दिसल्यात. तर हे दृश्य बघून आत्ता बरं वाटायला लागलं. कुठेतरी वाटतंय का आत्ता पोहोचलोय. हा झेंडा बघा. माझ्या मित्रांची हालत बेकार झाली, खराब अवस्था आहे. चला वरती जाऊ. सह्याद्रीचं सुंदर दृश्य बघा. मित्रांनो बघा, आम्हाला मारुती भेटलेत. हे हॅलो. हे काय करू नको रे मा. हा फुकट फोन बिन पकडल. चलो चला, आता वाटायला लागलं कुठेतरी आलोय. आता हे दृश्य बघा वरून कसं दिसते. त्याचा घेतलाय ना छोटासा व्हिडिओ शॉट. तर मित्रांनो, जेवढे पर्यटक सांगतात का रतनगड जेवढा सुंदर आहे बघण्यासाठी, तेवढा कठीण पण आहे आणि खूप असे. हे बघा दृश्य दाखवतो तुम्हाला, थांबा. व्ह्यू बघा, पूर्ण धुक्क पडलेले. हे खाली काका भेटलेले ते. हा सुनील बघा, याची खूप हालत बेकार झालेली आहे. माकडं बघा. चला वरती भेटू. चला आता वरती चढल्यानंतर आता आम्ही आई रत्नदेवीच्या मंदिराकडे आलेले आहेत आणि आता आपण दर्शन घेऊन नंतर गड बघायला जाऊ वरती परत. हा इकडे मंदिर आहे. तर हे बघा, इथं मंदिर आहे. आम्ही चला तर आता दर्शन घेऊ.
तर आता आम्ही व्हिडिओ तर चला मित्रांनो, आता आम्ही दर्शन करून आता मी पुढे चालले. तर हे बघा कसे हे लोक याच्यातच मजा करतात. खूप दुःख पडलेलं होतं पण दुःख आता गेलेले आहे. खूप पर्यटक आले होते तरी पण. थांबा तुम्हाला मी दृश्य दाखवतो. व्ह्यू बघा, शिड्यांवरती माकडे. तर मित्रांनो बघा, हे मारुती हे दम देतात. बाबा गँगस्टर आहे. असंख्य सुंदर सह्याद्री दुःख बघा किती असं वरती हवेने जात. चला मित्रांनो, तुम्हाला रतनगडावरील फेमस व्ह्यू पॉइंट दाखवतो. एक मिनिट. तर हा बघा रतनगडावरील फेमस व्ह्यू पॉइंट. हा बघा तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो. बाबा तर मित्रांनो बघा, हे इथे जे तुम्हाला दिसतं ना लाल लाल ते छोटे घर, आता काय हा हे इथं व्हिडिओ क्वालिटी चांगली दिसत नाही. तेवढ्या लांबून आम्ही चालत आलेले आणि भूक पण खूप लागले. हे इथं बघा हा डॅम आहे ना, ह्या डॅमच्या पण पुढे हे इथे मित्रांनो बघा किती धुक्क पडलेले, काय दिसत नाही. हे आमच्या सोबत खालून वरती चढले. जे बोलतात ना आम्ही पण नवीन या गडावरती, आणि ही आम्हाला रस्ता दाखवते. सोबतच येते ती. यो यो चलो. थोड्या वेळात आम्ही या बुरुजापाशी आलो. या बुरुजाचा उपयोग तुम्हाला तर माहित असेल. पूर्वीच्या काळात मावळे या बुरुजावरून बाजूच्या परिसरात लक्ष ठेवायचे. थोडं आम्ही थकलो होतो म्हणून आम्ही ठरवलं का इथे थोडी विश्रांती करू आणि नंतर पुढे आपण सुरुवात करू. तर हे दोघं विचार करत होते का रतनगडावरील तो फेमस व्ह्यू पॉइंट गेला कुठे, जिथे साईडला थोडस हौद आहे आणि झाड आहे. तर ते आम्ही शोधत होतो. तेवढ्या धुक्यात आम्हाला काही दिसले नाही. थोडी धुक्यात भटकंती करून आम्ही या व्ह्यू पॉइंट वरती आलो. हा व्ह्यू पॉइंट बघून आम्हाला खूप भारी वाटलं. खरं तर आम्ही हा व्ह्यू पॉइंट बघण्यासाठी आलो होतो. तर मित्रांनो खूप धुक्का पडलेले, व्हिडिओ काढायची पण इच्छा होत नाही का काय दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये. तरी पण हे बघा माणसांचा तर आवाज येतो पण कुठे ते समजत नाही. चला पुढे बघू. चला तर मित्रांनो आता आम्ही खाली उतरतो. धुक्क एवढं पडलं की काही दिसत पण नाहीये. आता आम्ही खाली जातो, परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो. या रतनगडावरील जे गड संवर्धन लोक आहेत त्यांनी दोन गोष्टी करायला हव्या, जेणेकरून जे नवीन पर्यटक येतात ना त्यांच्यासाठी जे मार्ग दाखवतात ते चिन्ह नाहीयेत. त्याच्यामुळे जे नवीन पर्यटक येतील ते भुलण्याची खूप शक्यता आहे. तर त्यांनी हे करावे. आणि एक प्रकारे डिसएडव्हान्टेजच आहे का त्यांनी करून ज्या लोकांना काही मार्गच समजत नाही आणि जर अशा धुक्याच्या टायमाला आले तर हरून जाण्याची खूप शक्यता आहे. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे या गडावरचे जे लोक आहेत ना ते कचरा घेऊन प्लास्टिक वगैरे खाली घेऊन जातात गडाच्या खाली आणि तिकडे टाकतात. चला तर आता खाली उतरू.